नमस्कार, मी संतोष कसगावडे. मंडळीच्या परिवारामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आता आपण जो पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाचा जुना इतिहास जुन्या मंडळींच्याकडून जाणून घेतोय आणि त्यामध्येच आज आपण प्राचार्य ॲडव्होकेट वामनराव माने सर यांच्याकडे आलेलो आहोत. कारण यांनी अगदी इंदिरा गांधींची सभा सुद्धा गाजवली आहे. एक पंढरपूर तालुक्यातील तुफान वादळी नेतृत्व, एक काळ पंढरपूर तालुक्यावरती पंढरपूर पंचायत समितीचे सभापती म्हणून पण त्यांनी काम पाहिलं. राजकारणाच्या अनेक पंढरपूर तालुक्याच्या विकासाचे ते साक्षीदार आहेत. त्यांनी अण्णांच्या बरोबर काम केले, मोठ्या मालकांच्या बरोबर काम केले आणि त्यांच्या राजकीय जीवनाचा आणि ह्या जुन्या नेत्यांच्या आठवणी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आज आम्हाला जुनं राजकारण म्हणजे तुमच्या राजकीय जीवनाचा सुरुवात आणि ज्या नेत्यांच्या बरोबर तुम्ही काम केलं त्यांचा स्वभाव असेल, त्यांच्या त्या काळातल्या आठवणी आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. तर तुमची सुरुवात राजकारणाची कशी झाली किंवा राजकारणाकडे तुम्ही कसं ओढला गेला? वास्तविक ही एका शेतमजूर कुटुंबातील, परंतु राजकारणाचा एक वैचारिक अशा प्रकारचा ध्यास घेतलेला कार्यकर्ता. आमच्या जीवनाची सुरुवात राजकीय दृष्ट्या सेवा दल आणि काँग्रेसच्या माध्यमातून झाली. त्या काळामध्ये नुसतं प्रशिक्षित कार्यकर्ता झाला पाहिजे अशी त्या काळच्या नेत्यांची एक इच्छा होती, प्रथा होती. आणि त्यामुळं बबनराव बडवे असतील, दिवंगत स्वर्गीय बाबूराव जोशी असतील किंवा कमलाताई बडवे असतील, हे आम्हाला प्रशिक्षण घ्यायचे आणि भारताचं परराष्ट्रीय धोरण काय आहे, भारताची लोकसंख्या कशी आहे, भारताच्या शेतीबद्दल काय, याबद्दलचा अभ्यास आणि त्याचं लेक्चर द्यायला ते आम्हाला सांगायचे. त्यामुळे एक प्रशिक्षित कार्यकर्ता म्हणून, सेवादलाचा कार्यकर्ता, काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून माझ्या जीवनाची सुरुवात झाली. आणि त्या काळामध्ये 71-72च्या काळ 70-71च्या काळामध्ये औदुंबर कर्मवीर औदुंबर अण्णा पाटील हे तालुक्याचे आमदार होते आणि त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी मी काम करतो. त्यामध्ये त्या काळातले ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणजे यशवंतभाऊ पाटील होते, पूर्वतभाऊ होते, त्याचप्रमाणे आपले स्वर्गीय कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक सुद्धा आमच्या त्या मेळ्यामध्ये होते. आम्ही त्यांचे छोटे कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो. आणि त्यामुळं राजकारणाचा एक छंद, वक्तृत्वाचा छंद, आणि त्यामुळं आमचं जरा थोडंसं नेत्याशी वाहवा आम्हाला मिळत होती. त्यामुळं आम्ही राजकारणाकडे आकर्षित झालो. अण्णा म्हणजे एक करारी माणूस होता. खादीचं कडक शर्ट घालून सुद्धा जाण्याची कार्यकर्त्याची हिंमत त्यांच्या पुढे होत नव्हती. आणि असं राजकारण हे मुक्त असं नव्हतं, करेक्ट होते, भ्रष्टाचार विरहित होते आणि कारखान्यासाठी जीवाचं दान करणारे आणि कारखाना महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अव्वल आणण्याचं काम ध्यास घेतल्याप्रमाणे ती करणारे व्यक्तिमत्व होतं. परंतु कार्यकर्त्यामध्ये बंधन आणि जनतेवरती, कार्यकर्त्यावरती विश्वास करून, म्हणजे लोकशाही ही प्रगल्भ झाली पाहिजे किंवा तळापर्यंत गेली पाहिजे अशा दृष्टिकोनातून काही तिथं आम्हाला अनुभव नव्हता. पण वैयक्तिक दृष्ट्या मला म्हटलं तर मी कुस्ती खेळायचो. कुस्ती माझी पंढरपुरात आवर्जून लावायची, भाषण करायचो. त्यावेळेस मला आवर्जून वामनराव बोल असं म्हणायचे. पण तो जो कालावधी होता तो अतिशय म्हणजे चिकाटीनं प्रपंच करावं तसं राजकारण करणारी ती मंडळी होती. आणि त्या पार्श्वभूमीवरती त्यांच्याशी आमचा संबंध आला. आणि दरम्यानच्या काळामध्ये मालकांना DCCचं तिकीट औदुंबर अण्णाच्या माध्यमातून मिळालं पहिल्यांदा मालकांना मोठ्या मालकांना. आणि त्यांच्या विरुद्ध रामभाऊ बागल मोहिते पाटलाकडून विरुद्ध DCCला. मला वाटतं ही घटना कमीत कमी 80% लोकांना तरी माहिती नसावी. मोठे मालक विरुद्ध रामभाऊ बागल एकाच्या विरोधात DCCला लढले.
आणि त्याच्यामध्ये थोडंसं आम्हाला मालकाशी संबंध आला. नाही. तो संबंध कसा की सगळे मतदार अण्णांनी ठरवलं होतं की ही जर निवडणूक जिंकायची असेल तर मोठ्या मालकांना तिकीट दिलं पाहिजे हे अण्णांनी ओळखलं होतं. मग मला एक विचारायचं, मोहिते पाटील आणि मालक त्यावेळेला म्हणजे वेगळे दोन गट होते का? जमत नव्हतं का त्यांची? अण्णाच्या गटात मोठे मालक होते. बरं. आणि रामभाऊ बागल, निराळी, पुन्हा नेमतवाडीचे खुळे अण्णा हे डायरेक्ट मोहिते पाटलाशी संबंधित. पण मोठे मालक हे मालक अण्णाच्या ग्रुपमध्येच होते ना पहिले. एक काँग्रेसचेच दोन गट. हा, काँग्रेसचेच दोन. जिल्ह्याच्या लेवलला अण्णाचा ग्रुप एक नामदेवराव जगतापाचा आणि मोहिते पाटलाच्या ग्रुपमध्ये हे मंडळ. त्या इलेक्शन मध्ये ज्यावेळेस उभा राहिली त्यावेळेस आम्ही खर्डीला त्या मतदार सांभाळायला, त्यांना पाणी द्यायला, चहा द्यायला खर्डीच्या मळ्यात आमचं तिथं नेमणूक झाली सेवादलाच्या मार्फत, काँग्रेसच्या मार्फत. बँकेचे मतदार तिथे ठेवले होते. मग त्यामध्ये मालक यायचे ना तिथं. त्यामुळे मालकाचा स्वभाव तिथं आम्हाला खऱ्या अर्थानं कळला. मनमिळावू माणूस आहे आणि समाजातल्या कार्याची आवड असणारा माणूस आहे झाला. आणि त्यामध्ये ते निवडून आले त्या काळात. नंतरच्या कालावधीमध्ये ते उपसभापती झाले. उपसभापती झाल्यानंतर तालुक्यातल्या दौरे 72च्या काळामध्ये एवढे दौरे करायचे. अण्णाच्या बाजूनच होती ते उपसभापती. पण तालुक्याच्या बाबतीमध्ये त्यांनी कामाला एवढा वेग दिला की प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांनी काम करण्याचं हे केलं. लोकांना प्रत्येक गावामधली म्हणजे कधी लोक बायका बाहेर पडले नव्हते श्रीमंत कुटुंबातले, त्या सुद्धा रोजगार हमीच्या कामावर 72 मध्ये आले. 72चा सगळ्यात मोठा दुष्काळ. त्या दुष्काळाची नाडी ओळखून समाज संकटात आहे. मालकाने एवढा प्रचंड प्रवास केला, प्रचंड काम केलं की रात्रंदिवस त्यांनी तालुक्याचं पायपीट केली. त्यामुळे एवढी मालकाची पॉप्युलॅरिटी वाढली की त्यामध्ये खऱ्या अर्थानं लोकांशी त्यांचा संबंध आला उपसभापती असताना. आणि अनेक कामं त्यांनी, अनेक रस्ते, अनेक वाटा. त्या काळात आता काय रस्ते झाली ती झाली, पण पूर्वी असं मोठं नव्हतं. त्यांनी अनेक रस्ते, अनेक ते करण्याचा वेग आणला. बाकीचे कार्यकर्ते कुणी असे फिरत नव्हते. त्याच दरम्यान अगोदर सुद्धा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची शेअर गोळा करायला सुद्धा ती झपाटून त्यांनी काम केलं. आम्ही त्यांच्या गाडीत नव्हतो. आमच्या बाजूचा जिल्हा परिषद सदस्य विशंभर आडवते, विशंभर चव्हाण जिल्हा परिषद सदस्य, त्याच्याबरोबर आम्ही शेअर गोळा करायला सुद्धा होतो कारखान्याची. मला 2 एकर शेती होती. मी 4 शेअर घेतले त्यावेळेस विठ्ठलचे. पण आम्हाला तिथं साखर ऊस घालता आलं नाही, कारण पुन्हा ते आमचं त्यांचं जमलं नाही. अशा पद्धतीनं मालकांची तालुक्यामध्ये ख्याती वाढल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे आकर्षित झालो. आणखी एक प्रसंग असा सांगितलं जातं की तुमच्याच गावामध्ये ज्यावेळेला तुम्ही अण्णा गटामध्ये होता त्यावेळेला मालकालाच प्रवेश बंदी केली होती. तो काय प्रसंग आहे नेमका? 1977 साली मालक जनता पक्षात उभा राहिले, नांगरधारी शेतकरी. उपसभापती असताना मालकांनी काँग्रेसचा पराभव झाला, इंदिरा गांधीचा पराभव झाला आणि उपसभापती असताना त्यांनी जनता पक्षामध्ये प्रवेश केला. आणि त्यांना ते जनता पक्षात प्रवेश केल्या अर्बन बँकेची चेअरमन होती. आम्ही 10-15 युवक काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना भेटायला गेलो, त्यांचं मन वळवायला गेलो की तुम्ही असा जनता पक्षात प्रवेश करू नका. त्यावेळेस मालक म्हणले मला तालुक्याचा विकास करायचा आणि तालुक्याचा विकास करायचा असेल तर मला आता जनता पक्षात गेल्याशिवाय भाग नाही. खरं कारण काय होतं तर त्यांना या अण्णांच्या पार्टीमध्ये मुक्त असा ही नव्हता, दबलं जात. कोणाच्या अंडरखाली राजकारण करायचं, समाजकारण करता येत. त्यांचं थोडीशी ही होती, घुसमट होती. हे खरं कारण म्हणजे काम करणारा माणूस होता पण कामाला वाव मिळत नव्हता ना. त्यामुळे त्यांनी तो मार्ग अवलंबला आणि 77 साली ते उभा राहिल्यानंतर औदुंबर अण्णांच्या बाजूने आम्ही प्रचार करत होतो. मी पुन्हा हांडे महाराज, पुन्हा ढोबळे सर, शिंगण सर, आम्ही प्रचार करत. आणि त्या काळामध्ये एवढा शिगेला प्रचार गेला की मोठ्या मालकानं निवडणूक जिंकणार अशा प्रकारचं तालुक्यामध्ये वातावरण निर्माण झालं, आमच्या विरुद्ध वातावरण निर्माण झालं.
अशा दरम्यानच्या काळामध्ये आम्ही काय केलं ईश्वरवठारमध्ये की आमचं गाव आम्ही एका बाजूला पंचायत समिती सदस्य आमच्या गावात होता आणि आम्ही कार्यकर्ते तरुण, त्यामुळं गाव नुकतंच आमच्या बाजूला पहिल्यांदा ग्रामपंचायत आमची आली आणि त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी ठरवलं की अण्णाला पाठिंबा द्यायचा, कारण काँग्रेसमध्ये आहेत म्हणून आम्ही अण्णाला पाठिंबा. आम्ही बोर्डच लावला गावात की बाबा परिचारकांना गाव बंद. सगळा प्रचार झाल्यानंतर मालक पुन्हा शेवटी त्या गावाला भेट द्यायला येणारच. त्या शेवटच्या वेळेला ते त्या गावात आल्यानंतर आमचं गाव एका बाजूला बसलं आणि सर्वांनी ठरवलं की आता मालक आल्यानंतर कुणी काही जायचं नाही, काय नाही. मग ते आल्यानंतर आमच्या गावात एक माणूस होता मेटकरी म्हणून, धनाप्पा मेटकरी म्हणून, तो मात्र त्यांचा चाहता होता. त्यांनी काय केलं, एक ताटात तांब्यात चहा घेतला, एक कब्बशी घेतली, मालक आल्यानंतर त्यांच्याकडे निघाले. तेवढ्यात आमच्या गावचं असंच एक पोरग होतं. त्या पोरानं त्याला जाऊन आडवून, तू कशाला चालला गावानं, काय ठरवलं, तू काय करायला लागला. मग त्यावेळेला त्यानं करायला नाही पाहिजे होतं, पण त्याला त्याने मालका देखत एक थप्पड लावली. मालकानं वाईट वाटलं. मला म्हणले मालक की हे बरोबर नाही म्हणे सर. म्हणलं मालक तिथेच म्हणले तुम्हाला? हा. तर मी म्हणलं मालक हे तुमचं खरं आहे, पण आता ह्या लोकांनी ठरवलंय हे तुम्ही जावा, तुम्हाला काय पडतील ती पडतील. मग तर असा प्रसंग झाला, पण त्याचं इतकं फलित आलं, तो माणूस इतक्या मोठ्या मनाचा, पुढच्या त्यांच्या राजकारणाच्या सुवर्ण कालामध्ये मला त्यांनी 5 वर्ष सभापती केलं. ज्या पोरानं तोंडात मारलं होतं ना, त्याला उमा कॉलेजमध्ये 2-2.5 लाखाची नोकरी प्राध्यापक म्हणून दिली. म्हणजे ज्याने मारलं होतं समोर मालकाच्या विरोधात, मालकाच्या बाजूला का गेला म्हणून त्याला 2.5 लाखाची प्राध्यापकाची नोकरी दिली. आता त्याला 75,000 पेन्शन आहे, 80,000 पेन्शन आहे. आणि ज्यांनी थप्पड ज्याला मारली तो जरा कर्ज बाजारी झाला होता, त्याला 50,000 रुपये आम्हाला बोलवून त्याला देऊन त्याचं कर्ज फेडा म्हणून सांगितलं. मला वाटतं असं सागरासारखं मोठं मन आज हे आता जर बघितलं, राजकारण असेल किंवा नेते मंडळी, बराचसा कल जुन्या काही कचखोडी काढून त्याची पूर्ण मागचा बदला घेण्यासाठी बरीचशी मंडळी अवधी, पण तेवढ्या मोठ्या मनानं माफ करून तेवढं सहकार्य करणं म्हणजे ते राजकारणाला खरं कसगावडे साहेब महत्व देत नव्हते. समाजकारण आणि लोकांची जी काही गरजा आहेत ते भागवण्यासाठी त्यांचं आयुष्य त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत केलं. आम्हाला आज पश्चाताप वाटतो अशा गोष्टींचा. आता अण्णांच्या पासून परत मालकांच्याकडे तुमचा कसा? ते असं झालं की 77ला काय झालं, मालक पडल्यानंतर अण्णा निवडून आले. हा, ती खरं 77ची निवडणूक तुम्ही लई गाजवली होती, असं पण लोक सांगतात. तर ते थोडं त्या निवडणुकीची थोडी पार्श्वभूमी सांगा. त्या निवडणुकीमध्ये काय झालं, जातीवाद झाला. पंढरपुरामध्ये ब्राह्मणाच्या बायकांनी एक मोठा मोर्चा काढला आणि त्या सुशिक्षित पोशाख, सुशिक्षित घोषणा, यामुळं बहुजन समाजामध्ये थोडीशी अशांतता निर्माण झाली. आणि त्याचा फायदा आम्ही ढोबळे, ह्या हांडे महाराज, निवृत्ती महाराज हांडे यांनी घेतला. आणि त्या टोनची टिंगल करणं, त्या टोनचं विश्लेषण करणं, आणि आपल्या सखूबाई, कोंडाबाई, धोंडाबाई असल्या आमच्या बायकांना आव्हान करून एवढं मोठं हे केलं की एका रात्रीत निवडणूक बदलली. निगेटिव्ह प्रचार झाला, निगेटिव्ह झाला. आणि तिथंच थोडस म्हणजे दुर्दैव झालं थोडस, आणि दुर्दैवानं मालकाचं सीट गेलं आणि अण्णा आले. एवढं. जर ती मोर्चा निघाला नसतात तर मालक 3 ते 4 हजारांनी निवडून येत होते. म्हणजे आम्हाला आमच्या गोटात माहितच झालं की मालक आता निवडून येतात. मालक आता गाव मध्ये प्रचार मोठ्या प्रमाणात झाला, पण शेवटच्या दिवशी जातीवाद हा पहिला जातीवाद त्यांना नडला. पुढच्या काळामध्ये ते जातीवादाच्या पुढे गेली. पुढच्या काळामध्ये हे त्यांच्या वर्तणुकीचं यश आहे. अण्णा निवडून आल्यानंतर पुढे काय झालं, काही कालानंतर वसंतदादा मुख्यमंत्री झाले. आणि वसंतदादा मुख्यमंत्री झाल्यानंतर पवार साहेबांनी, शरद पवार साहेबांनी पुलतची निर्मिती केली, दादाचं सरकार पाडलं. वसंतदादा सरकार. आम्ही काँग्रेसवाले, तात्या डिंगरे आम्ही काँग्रेसवाले, आम्ही अण्णाच्या घरावर मोर्चा काढला.
हे अण्णांच्या बरोबर असून आणलं बरोबर मोर्चा काढला आम्ही. त्यावेळेला आम्हाला ही आता काय नाही पक्ष असू द्या. ही मला ही मिळवायचं आहे, घरकुल मिळवायचं आहे, मला काही मिळवायचं असं नव्हतं. काँग्रेस पक्ष म्हणजे त्यावेळेस म्हणजे आमच्या डोक्यातच शिरलं होतं इंदिरा गांधी. ती पडल्यानंतर सुद्धा आम्ही फार मोठ्या पंढरपुरात मोर्चा काढला. 7-8 हजार लोकांचा मोर्चा काढला. SRP कडून आमच्यावर लाठी हल्ला झाला. अण्णाला विरोध केला आम्ही आणि अण्णाच्या विरोधात तात्या डिंगरे आम्ही काँग्रेसचा प्रचार करायला सुरुवात केली. अण्णांच्या घरावर मोर्चा काढला त्याच वेळेला लाठी हल्ला झाला. त्याच वेळेला लाठी हल्ला झाला. म्हणजे ह्या गोष्टी ह्या खरं तर मला वाटतं नव्या पिढीला तर माहितीच नाही की आता जुन्या पिढीला काय माहिती असेल. आमचं हात मोडलं, पाय मोडलं कुणाचं. बरं 10,000 लोकांनी चौफळ्यामध्ये SRPनं ठोकून काढलं आम्हाला. तिथं जरा दंगल झाली. मोहोळकरांचं एक RSSचं घर होतं. बरं त्या घरावर काही त्या गुंडांनी हल्ला केला हो. आणि त्यामुळं लाठी हल्ला झाला. बरं आम्हाला मालकाने काय केलं, फोन करून सगळ्यांना सोडवलं बरं का. हा हा सगळ्यांना सोडवलं. ती विरोध असताना सुद्धा फोन करून हे करून त्यांनी सोडवलं. म्हणजे आताच्या काळामध्ये मला वाटतं असं होणार नाही का तर पुढे फोन करून सांगतील बरा गावला एकदा सोडून. खरं आहे. अगदी खरं. तर विरोधात असून जो सोडून द्या बोलणारा नाही. एवढा मोठ्या मनाचा माणूस. आणि तात्या निंगरे मग आमचे नेते झाले. बरं मग सगळ्या तालुक्यात भाषणं नुसती. हो आम्हाला काय राजकारण कळत नव्हतं, कारखानदारी कळत नव्हती, विकासाचं काय समजत नव्हतं. फक्त इंदिरा गांधी की जय, काँग्रेस की जय. मग आम्ही गावोगाव जायचं. आम्ही इंदिरा काँग्रेसची माणसं आलोय आणि आम्हाला तात्या डिंगरे आमचे नेते आहेत आणि इंदिरा गांधी तुम्ही आम्हाला पाठीमागे राहा. ह्याच्यातून काय झालं की इंदिरा गांधीची पंढरपुरातली सभा. आता अण्णा विरोध केले पवार साहेबाबरोबर, मालक जनता पक्षात गेले आणि आम्ही राहिलो इंदिरा काँग्रेसमध्ये, तात्या डिंगरे आम्ही. ते इंदिरा गांधीची सभा इथं होती ती पंढरपूरला. ती तिकडून येणार होती. हातीचा वडा आहे, हातीचा वडा. त्या वड्यात पूर आला. त्यामुळे इंदिरा गांधीची जी ती गाडी आलीच नाही. म्हणजे उशिरापर्यंत पाणी उतरलं पहाट 3 वाजता. तोपर्यंत पंढरपुरात अंबाबाईच्या पटांगणामध्ये सभा झाली. त्या सभेमध्ये तुळशीदास जाधव, सोलापूरची स्वातंत्र्य सैनिक तुळशीदास जाधव, तात्या डिंगरे आणि आम्ही रात्र 3 वाजेपर्यंत सभा करत होतो. 3 वाजेपर्यंत तात्या डिंगरे सारखे यायला लागले. पावसानं अडवलंय आपल्या नेत्याला, अमकं झालं तर. पंढरपूरच्या राजकारणाच्या इतिहासात प्रत्येक जुनी लोक सांगतात की रात्री 3 वाजता झालेली सभा आणि विक्रमी उपस्थितीत कोणीच हल्लं नाही. इतकं ते तात्या बोललं. तुळशीदास जाधव स्वातंत्र्य सैनिक जुना तेही बोलले. आणि मग ती पहाट सभा संपल्यानंतर तिथं जेवण केलं होतं रेस्ट हाऊसला. मांसाहारी केलं ती त्यांनी. पण ती तात्या डिंगरेने सांगितलं ही उद्याच्याला एकादश आहे, हे करू. मग त्यांनी मानलं ते. आम्ही त्यावेळेला सेवा दलचे म्हणून, काँग्रेसचे म्हणून त्या रेस्ट हाऊसला संरक्षण देण्यासाठी आम्ही रात्रभर असं जाऊ. सकाळी विठ्ठलाची पूजा त्यांच्या हस्ते झाली. ती डिंगऱ्याचं नाव तात्या डिंगरा वगैरे असं ती त्यावेळेला ती त्यांच्या काधी आलं ना ते. आणि मग वसंतदादा ती गाडीत बसून मिरवणूक काढून ती गेली. पुढं तात्याला तिकीट मिळालं. आम्ही त्याला म्हणजे त्या काळामध्ये तात्यालाच आम्ही हे केलं, म्हणजे मागणी केली. त्यात मालकाची मागणी होती. पण तात्याला तिकीट मिळालं. तात्याला तिकीट मिळाल्यानंतर मग मात्र औदुंबरांनाच्या गोठामध्ये जल्लोष झाला. पूर्वत भाऊ, भास्करराव गायकवाड यांनी पेढे वाटले. आता अण्णा येणार म्हणून. याचं काय म्युन्सिपाल्टीतला चीफ ऑफिसर ह्याला कोण निवडून द्यायचंय. आणि मालकाला तिकीट न मिळाल्यामुळे मालक एक दिवस बसलेत ना. मालकाने सभा बोलवली. त्या सभेला गेलो आम्ही. मालकाला विनवणी केली तात्याने वगैरे. आणि त्या काळामध्ये शामराव मालकाने मालकाला सांगितलं की आता तू तात्याला तात्या डिंगरेनं पाठिंबा दे, आता काय हालचाल करू नका. आणि ती तात्या डिंगरेला त्यांनी पाठिंबा दिला. पाठिंबा दिल्यानंतर त्यांनी एवढं फिरले की स्वतःसाठी जेवढी फिरली नाहीत तेवढं त्यांनी तालुक्यामध्ये फिरल्यानंतर अण्णा 16 वर्ष आमदार, महाराष्ट्रातला 1 नंबरचा कारखाना, तात्या एक सेवानिवृत्त कर्मचारी, नगरपालिकेचे कर्मचारी आणि
तात्यांनी त्यांना 3,000 3,500 पराभव केला. बरं. आणि तात्या आमदार झाले. तात्या आमदार म्हणजे आम्हीच आमदार. हा हा. त्यांना कार्यकर्ता कोण नाही ना, आम्हीच कार्यकर्ते. आम्हाला तिने असं लेटर दिलेले की माझा कार्यकर्ता, ती कधी येणार नाहीत पोलीस स्टेशनला गेला. मग आम्ही सगळे ऑनरेरी मॅजिस्ट्रेट आम्हीच, संजय गांधी निराधारचं अध्यक्ष आम्हीच, सिमेंट वाटप कमिटीवरती आम्हीच, लँड डेव्हलपमेंट ॲक्वायरेशन अँड डिस्ट्रीब्युशन कमिटीवरती आम्ही शेत वाटप करायची. शेत निराधार माणसाला, शेतकरी माणसाला, भूमिहीन लोकांना, भूमिहीन आणि मिलिटरी माणसाला शेत वाटप केली आम्ही 40 एकर. ही ती विनोबा भावेची भोदान चळवळ होती तो काळ. सिलिंग मध्ये सिलिंग मध्ये बरं. ज्या जमिनी आल्या होत्या त्या जमिनी वाटप करण्यात 54 एकरापेक्षा कोरडवाहू बरं. आणि काहीतरी ठराविक अशा यासाठी बागायतदार, बरोबर, बागायत जमिनी म्हणजे लँड ॲक्विजिशन अँड डिस्ट्रीब्युशन कमिटी होती, त्यात मी होतो. बरोबर. ऑनरेरी मॅजिस्ट्रेट तात्या डिंगराबा 80 पासून ते मालकाच्या 90 पर्यंत 95 पर्यंत मी ऑनरेरी मॅजिस्ट्रेट होतो. बरं. एवढ्या कालावधीमध्ये होतो. म्हणजे मालकाने पुढे ठेवलं ती. अशा पद्धतीनं मग ते तात्याचा कालावधी झाला. पण तात्याच्या कालावधीमध्ये मालकांचं सहकार्य फार मोठं होतं. कारखान्याची निर्मिती मालकांना करायला तात्याच्या पार्श्वभूमीवरती संधी मिळाली. बरं. कारण त्यांनी खाजगी कारखाना घेऊन सहकार्य केला आणि पुढं डेव्हलप करत 2000 आता मोठं महाराष्ट्राला अग्रगण्य कारखाना त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर केला. त्याचं पुढं आणखी डेव्हलपमेंट प्रशांत मालकाच्या रूपाने चालूच आहे. तो एक ही होता, बेस होता, स्टेपिंग स्टोन म्हणतो ना आपण, तो होता. त्यात आम्ही होतो ह्याचा आम्हाला आनंद आहे. बरं. सुरुवातीच्या काळात कारण तात्या डिंगरेबुरा असल्यामुळे आम्ही होतो ना तिथं. तर ते स्टेपिंग स्टोन मध्ये आम्ही असल्यामुळे आम्हाला तो एक आनंद मिळाला. आणि पुढे तात्याने ठरवलं म्हणजे की मला 5 वर्षानंतर आमदारकी नको आहे, मला काय हे करायचं. तर त्यांच्या काळात ही कामं चांगली झाली. ती मेंढापूरचा कट आहे ना, तिथनं पुढे पाणीच येत नव्हतं उजनीचं. उजनीचं पाणी त्या काळात खाली येत नव्हतं आमच्याकडे. तात्या डिंगरेनं विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडला, भाषण केलं आणि जरा दुर्लक्ष होतं म्हणल्यानंतर चक्क बोंब मारली विधानसभेमध्ये. तात्या डिंगरेने बोंबलल्यानंतर सगळं विधानसभेतले सगळे ते मेकॅनिझम इथं आलं आणि ती मेंढापूर कटाचं ती निर्मिती झाली. आज आम्हाला सगळ्याला पाणी मिळतं. देवळाच्या भाषणामध्ये सुद्धा आम्ही तिथं विधानसभेत जायचो, आम्हाला काही नादच नव्हतं ना. तिथं भाषण ऐकायला जायचं. विलासराव देशमुख आमच्या चांगलं परिचयाची, काँग्रेसचं मी सरचिटणीस, शफी इनामदार अध्यक्ष आणि विलासराव देशमुख लातूरचे अध्यक्ष. आम्ही एका मिटिंग मध्ये जिल्ह्याला राज्याच्या ह्याच्यावर जायचं, त्यावेळेला ती सभापती होती तिथं. त्यामुळे त्यांचाही आम्हाला फायदा झाला. पण पुढच्या काळामध्ये स्थानिक लेवलला आम्हाला कोण आधार नाही. इंटर सांगितलं मला आमदारकी आता नको आहे. त्या कालावधीमध्ये ते 85 सालामध्ये, तात्याच्या 80 सालामध्ये निवड झाली. 80 ते 85 सालामध्ये मग मालकाला तिकीट मिळालं. मालकाला तिकीट मिळाल्यानंतर मालकाने म्हणजे तात्याची कार्यकर्ते होती, त्यांना एकदा बोलवलं. त्यात मी होतो, प्रकाश पाटील होता, बाळवणकर होता, पुन्हा दत्ता ताटे म्हणून होता. असे आम्ही होतो बरेच. तर त्यांना सांगितलं की बाळांनो, तुम्ही बहुजन समाजाची मुलं आहात, मला तुमची गरज आहे, मला तुमची गरज आहे. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे अगदी मी प्रामाणिकपणे विठ्ठल सोबत सांगतो इथे की आराध्य म्हणून त्यांचे मित्र कोणतरी इथं आराध्य होती, त्यांच्या घरी आम्हाला आणि सांगितलं म्हणजे तुम्हाला मी पुढच्या राजकारणामध्ये मी तुम्हाला आधार देईन म्हणजे, पण मला आता तुम्ही हे करायचं म्हणजे, कारण जातीयवादामुळं आम्ही पहिलं आपलं एक निवडणूक गेली. त्यातल्या काही लोकांनी मान्य केलं. मी प्रकाश पाटील आम्ही मालकाया बरोबर राहिलो, एवढं निष्ठेन तेव्हापासून राहिलो की त्यांना कधी पुन्हा सोडलंच नाही शेवटपर्यंत. 25 वर्ष त्यांच्याबरोबर आमदारकीच्या काळामध्ये राहिलो. पहिल्या 10 वर्षामध्ये कार्यकर्ता म्हणून हे ते होतोच, पण पुढची 15 वर्ष मी सातत्यानं त्यांच्या गाडीत मालकांच्या बरोबर.
तो इतका अभ्यासू माणूस, समाजाची ओढ असणारा माणूस,